नमस्कार. आज आपण 7व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. अशा प्रकारे दुसऱ्या व तिसऱ्या श्लोकांद्वारे भगवंताच्या योगाचे आणि चौथ्यापासून 6व्या पर्यंत त्याच्या विभूतींचे वर्णन केलेले आहे. आता ते जाणण्याचे फल पुढील श्लोकात सांगितले जात आहे. श्लोक 7. एतां विभूति योगैश्च मम यो वेत्ति तत्त्वतः सो विकम्पेन योगेन युज्यते नात्र संशयः. श्लोकाचा अर्थ: जो पुरुष माझ्या या परमेश्वर रूप विभूतीला आणि योग शक्तीला तत्वतः जाणतो तो स्थिर भक्ती योगाने युक्त होतो, यात मुळीच शंका नाही. पहिल्या 3 श्लोकांमध्ये भगवंतांनी जे बुद्धी इत्यादी भाव सांगितले आहेत आणि महर्षी इत्यादी आपल्यापासून उत्पन्न झाल्याचे जे सांगितले आहे आणि 7व्या अध्यायामध्ये जलामध्ये मी रस आहे, तसेच 9व्या अध्यायात क्रतू मी आहे, यज्ञ मी आहे इत्यादी वाक्यांनी ज्या ज्या पदार्थांचे, भावांचे आणि देवता इत्यादींचे वर्णन केले आहे, त्या सर्वांचे वाचक येथे एताम या विशेषणासह विभूतिम हे पद आहे. भगवंतांची जी अलौकिक शक्ती आहे तिला देवता, महर्षीगण सुद्धा पूर्णपणे जाणत नाहीत. सात्विक, राजस व तामस या भावांचे अभिन्न निमित्तोपादान कारण भगवंत स्वतःच आहेत. तरीही ते स्वतः नेहमी त्यांच्याहून वेगळे असतात आणि ते भाव भगवंतामध्ये नसतात आणि भगवंतही त्यांच्यात नसतात असे म्हटले जाते. ज्या शक्तीने संपूर्ण जगाची उत्पत्ती, स्थिती आणि संहार इत्यादी संपूर्ण कर्मे करीत असताना भगवंत संपूर्ण जगत नियमाने चालवितात, जिच्यामुळे ते सर्व लोकांचे महान ईश्वर आणि सर्व भूतांचे सुहृद, सर्व यज्ञादींचे भोगते, सर्वाधार व सर्व शक्तिमान आहेत. ज्या शक्तींमुळे भगवंतांनी हे संपूर्ण जगत आपल्या एका अंशाने धारण केले आहे आणि युगायुगामध्ये आपल्या इच्छेनुसार विभिन्न कार्यासाठी अनेक रूपे धारण करतात, तसेच सर्व काही करीत असतानाही सर्व कर्मांपासून, संपूर्ण जगतापासून आणि जन्मादी संपूर्ण विकारांपासून पूर्णपणे निर्लेप राहतात. आणि 9व्या अध्यायातील 5व्या श्लोकामध्ये ज्याला ऐश्वर्य योग असे म्हटलेले आहे, त्या अद्भुत शक्तीचे वाचक येथे योगम हे पद आहे. अशा प्रकारे संपूर्ण जगत हे भगवंताचीच रचना आहे आणि सर्व काही त्यांच्याच एका अंशामध्ये स्थित आहे. म्हणून जगामध्ये जी वस्तू शक्ती संपन्न वाटते, जेथे कोठे काही वैशिष्ट्य दिसून येते, त्याला किंवा संपूर्ण जगालाच भगवंताची विभूती म्हणजे यांचेच स्वरूप समजणे, तसेच वरील प्रकारे भगवंतालाच संपूर्ण जगाचा कर्ता हर्ता, सर्व शक्तिमान, सर्वेश्वर, सर्वाधार, परमदयाळू, सर्वांचा सुहृद आणि सर्वांतर्यामी असे मानणे म्हणजेच भगवंताची विभूती आणि योग यांना तत्वतः जाणणे होय. भगवंतांची जी अनन्य भक्ती आहे, जिला अव्यभिचारिणी भक्ती आणि अव्यभिचारी भक्तियोग असेही म्हणतात. 7व्या अध्यायातील पहिल्या श्लोकामध्ये जिला योग या नावाने सांगितले आहे आणि 9व्या अध्यायातील 13व्या, 14व्या व 34व्या आणि याच अध्यायातील 9व्या श्लोकामध्ये जिचे स्वरूप सांगितले आहे, त्या
अविचल भक्ती योगाचे वाचक येथे अविकंपेन या विशेषणासह योगेन हे पद आहे आणि त्याच्याशी संलग्न राहणे म्हणजेच त्याने युक्त होणे होय. अशा प्रकारे आज आपण 7व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 8व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. धन्यवाद.